आला श्रावण श्रावण दारी हिरवाईचं तोरण। व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया। राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू आहे। यामुळे राजकीय घडामोडींना वेग आल्याने नेते मंडळींची धावपळ वाढली आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यामुळे कोल्हापुरात नेत्यांची मंदियाळी सुरू आहे। नमस्कार, मी निकिता, आपण पाहताय न्यूज मराठी 24। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व महाविकास आघाडीचे नेते खासदार शरद पवार हे सलग 3 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। या शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय खेळीला सुरुवात होईल आणि कोल्हापूरच्या राजकारणात अनेक बदल झाल्याची चित्रे पाहायला मिळतील। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ माजली असल्याचे पाहायला मिळते। याचंच एक उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष ए.वाय. पाटील आणि भुदरगड राधानगरी मतदारसंघाचे माजी आमदार के.पी. पाटील शरद पवार यांची भेट घेतात। तसेच 10 वर्षांनंतर कागलमध्ये गैबी चौकात शरद पवार यांची जाहीर सभा। त्या सभेमध्ये समरजित घाटगे यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश। समरजित सिंह घाटगे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश झालाच आहे। पण याशिवाय कोल्हापुरातील आणखी काही नेते तुतारी हातात घेण्यास इच्छुक आहेत। शरद पवार यांच्या येण्याने कागलचं राजकारण चांगलंच तापलंय। याचं कारण हसन मुश्रीफ यांनी शरद पवार यांची साथ सोडली आणि अजित पवार यांच्या सोबत गेले। अजित पवार यांनी विधानसभेत कागल मतदारसंघातून हसन मुश्रीफ महायुतीचे उमेदवार असतील असं जाहीर केलं। त्यामुळे कागल मतदारसंघात 2019 पासून विधानसभेची तयारी करणारे भाजपचे नेते समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवार गटात प्रवेश करून आपली उमेदवारी निश्चित केली। थोडक्यात शरद पवार यांनी लोकसभेची उमेदवारी शाहू महाराज यांना देऊन कोल्हापुरात त्यांची राजकीय खेळी यशस्वी केली। तसेच आता विधानसभेच्या निवडणुकीतही या शरद पवार यांच्या 4 दिवसाच्या दौऱ्यात राजकीय घडामोडी पाहायला मिळतील यात शंका नाही। कोल्हापुरातील राजकीय व इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा न्यूज मराठी 24। आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।